नमस्कार मंडळी, मी ऋषी गाडी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय। तर मंडळी, आज आम्ही जातो फिरा सावडावाग धबधब्यावर। आता जातोय मी पावशेक पहिल्यांदा हॉलकडे, त्याच्यानंतर जातो सगळे मिळून। मंडळी हॉलकडे जमल्यानंतर सगळेजण मिळून आता आम्ही सावडावच्या दिशेने वाटेक लागलो बलेरो मध्ये बसान। आता डायरेक्ट जाऊन भेटूया सावडावाग। कणकवलीच्या पुढे गेल्यावर लेफ्ट साइड एक सावडा म्हणून बोर्ड आहे, तिथून लेफ्ट मारून आम्ही आता डायरेक्ट जातो सावडावर धबधब्यावर। हायवे तो लेफ्ट मारून पुढचो लेफ्ट मारतानाच थंयसर तिकीट दिली जाता ग्रामपंचायती मार्फत, 10 रुपये तिची किंमत असा। आता आम्ही सावडाव धबधब्याजवळ इल्लेलो, थंयसर मायनिंगचा काम चालू आहे काय कसला माहित नाही, पण थंयसरली माती सगळी काढलेली आहे आणि खाली धबधबो असा। तर मंडळी फायनली येऊन पोचलेलो असो आम्ही सावडाव धबधब्यावर। ही असा पार्किंगची जागा, 4 व्हीलर पे अँड पार्किंग। मंडळी गाडीतून उतरत नाही तोपर्यंत हे काका इले पार्किंगचे पैसे घेऊच्यासाठी। हे बघा, तुम्ही बघू शकता इकडे काका असत पार्किंगचे पैसे घेतो। मंडळी आता आम्ही जातो सावडा खाली धबधब्यावर। पाऊस जरा जरा चालू झाले। पिशी देता मोबाईला मामा। चला, नवीन केल्याने हा सगळा सावडा धबधबा बघू शकता। इथं सेल्फी पॉइंट असा गेट केल्याने। इकडे या साईडची दुकानावर पावची मंडळी हे माका फोटो काढूक सांगा होते, मी सेल्फी चालू केलाय आणि व्हिडिओ करून घेतलोय। आता आम्ही खाली धबधब्यावर जातो। असा सावडा धबधबो संध्याकाळी 5:30 नंतर बंद असता। चला खाली जाऊया। इथून सावडाव डमळ दिसता, इथून अशा प्रकारे धबधबा। आज आम्ही इलो सोमवारचे, त्यामुळे गर्दी कमी आहे। आम्ही छत्रच जाऊन राहतो। ए किसने काला पावसा ए पण हडे किती रावलाय काय आता सांगताला तुमका इलात क्या काय धबधब्यावर नाव केलात काय? बरोबर ता पण तुझा बरोबर। आता पाऊस जाता काय बघतो। होय होय सुळसुळान पडाक बरं। A few moments later. पाऊस गेलेला आणि आता आम्ही चाललो खाली आंघोळ करूच्यासाठी। अभिषेक नाच करती काय? आता आम्ही लोक खाली किस्त बघा नाचा, आम्ही अजून काय जाऊ नाही। गर्दी नाही काय नाही, काय गर्दी नाही। त्यामुळे आता आमचा प्लॅन वाटता बदलता, देवगडावर जाऊचो प्लॅन करता।
पोरग्यांका गर्दी होईया आणि किसकान आमका हडे आणल्या ना. तर मंडळी इकडे बघू शकता तुम्ही पाऊस कमी असल्यामुळे पाणी पण कमी असा. मस्तपैकी धबधबा होता कमी पावसात. पाऊस असता त्या असताना इकडे वरतून पाणी येता. मंडळी इकडे खूप बदल झालेलो असा. मी 2-3 वर्षापूर्वी इल्लेलो आहे त्या वक्ताना एवढं काय सुशोभीकरण केलेलं नव्हता आणि खूपच बदल केल्याने आता. सर नियम होत. किसान शेठ काय झालं तुमचं? काय प्लॅन बदलल्याने सकाळ सांगितलं सावडावला आणि आता सांगताय आंबोळीला काय जवळ आहे ते. मग आता तुमचं काय म्हणणं आहे? बिन लग्नाची पोरं धड नाही रोई पोरी नाही खोळावल्या सगळी पोरे. सगळेच बिन लग्नाचे नाहीत आतमध्ये. एक लग्नाचं आहे ते. मंडळी चांगलं फोटो याच्यासाठी काय काय मेहनत करूची लागतात ती बघू शकता. एका फोटोग्राफरची मेहनत. 1 2 नाही उसरा मारल्या. अरे गॉगल दाखव. पहिलं फोटो काढून या व्हिडिओ करून ठेवते म्हणजे दाखव बरं हो ते आमका. मंडळी वरती इलव तर भूक लागल्यासारखी आली म्हणा. कुरकुरे घेऊच्यासाठी इलव. इकडे 7 रुपयान कुरकुरे होत. इकडे मी तुम्ही बघू शकता मी पैसे सुकवतोय. यांनी पिशवी दिलेल्यानी आणि पिशवीत मी ठेवले पैसे ते भिजलेले ते सुकय होते ते सर. आता इलव पुन्हा एकदा धबधब्यावर आंघोळ करण्यासाठी किस्ता आतमध्ये उतरला. अभि ती जाऊन इलो. मंडळी आमच्या पोरग्यांचा ह्या मात्र या फुटाचा नाही बैलगाड्याचा नाद. खंय जरी गेले तरी बैलगाडी धडकत राहतली. कोणाचा काय तो कोणाचा काय. अभिषेक सगळ्यांचा पाण्याखाली जाऊन धरून राहतो. आता माझी वारी असा माका धरता ना बघा. मंडळी आंघोळ करून चाललेली आता आणि आम्ही सगळे आता बाहेर पडलेलो. 11 वाजून गेलेले होत. आता तुला आम्ही घरात. चला जाऊया घरात. चला मंडळी. डॉगेश भाई. A few moments later. मंडळी वर इलो. त्याच्यानंतर कपडे चेंज केलं आणि आता गाडीत बसलो आणि सगळेजण आता वाटेक लागलेले असो. तर डायरेक्ट भेटूया ओरोशी जाऊ. तर मंडळी आता येऊन पोचलेले असो आम्ही ते हॉटेल रुक्मिणी जवळ ओरोशी. पैसा गाडी लावलो.
आतमध्ये इलो आणि जेवूक बसलेले असो. प्लेटी इल्लेले होत. आम्ही काजू पनीर मसाला मागवलेला आणि रोटी. बघूया किती वेळात येतात आता. मंडळी स्टार्टर इल्लेलो असा. आम्ही खाऊन घेतो, तुम्ही पण खाऊ घ्या. थोड्या वेळानं आमका काजू पनीर मसाला आणून वाढल्यानी आणि 2-2 रोटी दिल्यानी होत. जेवण झाला तसा मी बसलोय गाडीत आणि आता आम्ही चाललो घरात. चला तर मग मंडळी आता डायरेक्ट हॉलकडे भेटूया. फायनली हॉलकडे इल्लेले असो आणि आम्ही आता गाडीतून उतरलो. बाकीचे उतरतात आणि आपले कपडे घेतात. चला तर मग मंडळी, जर तुमका व्हिडिओ आवडलो असाल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इंस्टा फॉलो करा आणि व्हिडिओ कसं वाटलो तो नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.